हॅलो गाईस. तर सकाळी सकाळी चहा बनवायची तयारी सुरू होते माझी. तर सध्या तर आता गुळची चहाच बनवते मी. तर गूळ टाकलेला आहे. तर मी जास्तच गूळ टाकून दिलं कारण की जास्तच गोड झालेली होती चहा. आणि दालचिनी टाकलेली आहे. आणि एका साईडला आणि झोपलेली होती, म्हणजे झोपून उठलेली होती लगेच ती. तर तिला म्हटलं आज कसं काय एवढी झोप लागते, सांगत होती की आज सॅटर्डे आहे असं. मग सॅटर्डे होता आणि मस्तपैकी सूर्य उगवलेला होता बाहेर. सुंदर सकाळचं वातावरण खूपच सुंदर असते बरं का. चिमण्यांचा आवाज आणि खूपच सारी शांतता असते बरं सगळीकडे. आणि मस्तपैकी आणि बाहेर उभी होती बघत सुंदर असं वातावरण. आणि मी बाहेर गेली, मग लगेच माझ्या मागे पडायला लागली. तर आम्ही दोघी आहे ना एकदम पागलवाणी करायला लागतो. पागलवाणी म्हणजे लहान पोरावानी, मी पण तिच्यासारखीच करायला लागते कधी कधी. तर तिला केळी खायची होती आणि पूर्ण सोलून टाकलेलं होतं तिने, साला काढून टाकलेले होते. मग त्याच्यानंतरून मग हानीची तयारी केली आणि मग निघालो क्लासला. क्लासला नाही तर स्कूलला. तर पोचण्यातच होतो. आणि परत आल्यानंतरून मग तिचं चाललं होतं सारखं की मला भूक लागलेली असं. मग कपडे चेंज केले, त्याच्यानंतर नुसती उड्या मारत होती तिथं. तर पडद्याला लटकून लटकून नुसती माकडावाणी करत असती घरात असली का. मग मस्तपैकी बटाट्याची मस्तपैकी भजी बनवून दिली होती तिला. आणि दुसऱ्या साईडला चहा बनवली होती कारण की तिला थोडी चहा प्यायची होती. आणि ती सांगत होती की मला चहा प्यायची. मग नंतरून तिने भजी खाल्ल्यावर चहाच पिली नाही. मग काय मी एवढीच पिऊन घेतली. मग बाकीची राहिली. भजी ऑलमोस्ट झालेली होती. मग तिला म्हटलं की खाते का असं. तर थोडंसं खाल्लं आणि पुढे निघून गेली. आणि बाकीचं मी खाऊन घेतलं बरं का. तर मी पण जास्त सारखी करायला लागते कधी कधी. आणि सारखी तर हनी बी जास्त खात नाही, मी जास्त खाते असं मला वाटतंय. कारण की हनीचे पप्पा पण जास्त खात नाही आणि माझी तब्येत जास्त फुगत चालली आहे दिवसेंदिवस. तर चहा पण बनवलेली आणि भजी पण झालेली होते. आणि मग त्याच्यानंतर आम्ही दोघी बसलो मस्तपैकी